काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदेंनी सोलापुरात मोठा गौप्यस्फोट केलाय। 2 वेळा पराभव झाला तरी मला आणि प्रणितीला भाजपनं पक्षप्रवेशाची ऑफर दिल्याचा गौप्यस्फोट सुशीलकुमार शिंदेंनी केलाय। मात्र काँग्रेस आमच्या रक्तात आहे, त्यामुळे काँग्रेस सोडणं शक्य नाही असं त्यांनी म्हटलंय। तर प्रणिती शिंदेंच्या पराभवाच्या भीतीपोटी सुशीलकुमार शिंदेंनी हे विधान केल्याचा आरोप भाजप आमदार नितेश राणे यांनी केलाय। पराभव झाला, आता सगळं हे वैभव दाखवण्याचं काम होत आहे। प्रणितीताईला किंवा मला बीजेपी मध्ये येऊन होतं, आता कसं शक्य आहे? ज्या आईच्या कुशीवर आम्ही वाढलो तिथं आमचं बाळपण गेलं, आमचं तारुण्य गेलं। आता मी 83 वर्षामध्ये आहे, आता कसं दुसऱ्याचं घर वापरणार? आता सुशीलकुमार शिंदेजींना कदाचित मुलगी परत 2024ला निवडून येणार नाही अशी शाश्वती बसली असेल, कारण का काँग्रेसचं दुकानच बंद झालेलं आहे। म्हणून अप्रत्यक्ष पद्धतीने प्रणिती यांना भाजपमध्ये पाठवण्याचा प्रयत्न असू शकतो। ते आमचे वरिष्ठ विचार करतील त्याबद्दल।